नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉलिटी बाय वैष्णवी आपल्या युट्यूबच्या क्वेश्चन सिरीज मध्ये. जे पॉलिटीचे आपण क्वेश्चन घेत आहोत त्याचे आज आपल्याला नागरिकत्व हा टॉपिक पाहायचा आहे. खरं तर याच्यावरती खूप कमी क्वेश्चन्स येतात आणि आले तरी ते जास्त डीप नसतात, त्याच्यामुळे आपल्याला ते क्वेश्चन पाहायचे आहे. तर आपण लगेच सुरू करणार आहोत आणि ही आपली तलाठी बॅच आहे. याच्यासाठी ज्यालाही कोणाला एनरोल करायचं असेल आपल्या बॅचला, त्यासाठी नायक अकॅडमी ऍप हे प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आपल्यासोबत जुळू शकता. ओके, आपण लगेचच लवकरच सुरू करणार आहोत. चला ठीक आहे. पहिला प्रश्न नंबर 1. भारताचे परदेशी नागरिक म्हणजेच ओसीआय कार्ड धारकांच्या हक्काबाबत योग्य विधाने निवडा. योग्य कीवर्ड कधीही लक्षात ठेवायचं. योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, या इकडे आपलं फोकस असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला मग रीड करू क्वेश्चन. तो भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. ओके, बघू. तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र असेल. ठीक आहे. तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल. काय असेल याचा योग्य आन्सर? ज्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यासाठी भारताचा नागरिक असणं गरजेचं असतं, त्याला हे माहिती आहे की हे चुकीचं आहे, की आपल्याला ब चुकीचं आहे, आपण एलिमिनेट करून बघू. ब म्हणजे हे येणार नाहीये. आणि तो मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र असेल. हे बरोबर आहे, पात्र तर असणारच आहे, कारण की मतदार म्हणून तो नोंदणी करू शकतो. म्हणजे क बरोबर आहे. क कुठे कुठे आहे? इथे आहे क, इथे आहे क, म्हणजे हा एलिमिनेट होतो. ठीक आहे, आता आपण अ बघू. तसं आपल्याला सरळ वाचावं लागणार आहे. आता कळलंय हे. हा एलिमिनेशननी आन्सर येणारा क्वेश्चन नव्हता. तो भारताच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल. अपात्र कशाला असणार आहे? तो पात्र असणार आहे ना, तो राष्ट्रपतीची निवडणूक लढवू शकतो, त्याच्यामुळे हे चूक आहे. म्हणजे फक्त क. 1 नंबरचा आन्सर आहे आपलं फक्त क. ठीक आहे. या टॉपिकचे जे एक्सप्लेनेशन आहे ते प्रत्येक मी प्रश्न घेतले, त्याच्यामुळे याचं जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही, कारण की त्याचे प्रश्न पुढे आले आहेत. त्याच्यामुळे आपण ते प्रश्नच बघू. त्याच्या एक्सप्लेनेशनची जास्त गरज नाही. जिथे जिथे असं वाटते की एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे मी तुम्हाला देणारच आहे. ओके, प्रश्न क्रमांक 2. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालील योग्य विधाने कोणती? ओके, नागरिकत्वाविषयी. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धत आहे. ठीक आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. ओके, बघू. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. पर्याय अ आणि क बरोबर, अ बरोबर, अ आणि ब बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर. वरीलपैकी सर्व बरोबर. काय असणार याचा आन्सर? ते लक्षात आलंय कोणाचं? भाग 4 मध्ये नाहीये. नागरिकत्व जे आहे हे भाग 2 मध्ये दिलेलं आहे. भाग 2 मध्ये नागरिकत्व. ठीक आहे. भाग 4 मध्ये काय आहे मग? आपण भाग बघून घेऊ ना. पहिला भाग 1, संघ व त्याची राज्यक्षेत्रे. भाग 2 जो आपण पाहतोय आता, भाग 2 नागरिकत्व. भाग 3 सर्वांचा आवडता मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. आणि भाग 4 मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे. ठीक आहे. त्याच्या कलमा पाहिजे असेल तर कलमे बघून घेऊ की किती आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येणार आहे. तसं आपण एक डीप मध्ये बघणारच आहोत नंतर, बट तरी मी तुम्हाला याच्या वरवरती कलमा सांगून देते की कोणता कलम, किती कलमा याच्यामध्ये येतात. जसं भाग 1 मध्ये 1 ते 4, कलम 1 ते कलम 4 पर्यंत येतात. नागरिकत्वामध्ये कलम 5 ते कलम 6, कलम 5 ते कलम 11, 5 ते 11. मूलभूत अधिकार म्हटलं आपण कलम 12 ते 35. तसे मुळात जर म्हटलं आपण तर ते 12 पासून येत नाही, 14 पासून आपण म्हणतो. 12 ने त्याला तसं मूलभूत हक्क म्हटलं जाते, पण त्या भाग मध्ये येते म्हणून आपण ते कलम बघतोय. ठीक आहे. मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. ओके,
क्लिअर झाला? ठीक आहे, हा क्वेश्चन राहिला होता आपला, बघून घेऊ. तर हे भाग 4 मध्ये नाहीये, तर भाग 2 मध्ये आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला, बरोबर आहे. आणि भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धत आहे, बरोबर आहे. आपण जेव्हा घटनेची वैशिष्ट्य पाहिले होते तेव्हाच आपण म्हटलं होतं की आपण दुहेरी नागरिकत्व न स्वीकारता आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलंय. आणि एकेरी नागरिकत्व आपण कोणाकडून स्वीकारलेलं आहे, तर ते आपण कॅनडाच्या धर्तीवर स्वीकारलं आहे. ठीक आहे. तसं अमेरिका आणि स्वित्झर्लंडमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. तसं भारतामध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व नाही, तर एकेरी आपण स्वीकारलेलं आहे. कॅनडामध्ये एकेरी आहे आणि ब्रिटनमध्ये सुद्धा एकेरीच आहे. ठीक आहे. तर म्हणजे अ आणि ब पाहिजे आपल्याला, आणि ब बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 3. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर डॅश व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले असेल, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत एकूण 18 महिन्याने कारावास झाला असेल, त्याला 18 महिन्याचा कारावास झाला असेल, फसवणूक किंवा गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले असेल, आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्टा दाखवली असेल, कशामुळे त्याचे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते? आपण हा, स्वेच्छेने जर त्यांनी स्वीकारले असेल दुसऱ्या देशाचे, तर बरोबर आहे, त्याचे नागरिकत्व संपुष्टात येते. त्याच्यानंतर व्यक्ती नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीत, 5 वर्षाच्या कालावधीत 18 महिन्यांपेक्षा, चूक, 18 नाहीये इथे, तसं 2 वर्ष आहे, त्याला आपण 24 महिने म्हणू शकतो. 2 वर्षाचा कारावास झाला असल्यास त्याचं नागरिकत्व हिरावलं जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे ब चूक आहे. ब चूक म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही. ठीक आहे. 2 एलिमिनेट झाले. बरोबर आहे. फसवणूक किंवा गैरप्रकार करून, हा बरोबर आहे, नागरिकत्व हिरावलं जाऊ शकते फसवणूक करून जर त्यांनी नागरिकत्व मिळवले असेल तर, आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेची अनिष्टा दाखवली असेल तर, बरोबर आहे. म्हणजे आपलं अ, क आणि ड आन्सर आहे. अ, क आणि ड हे आपलं आन्सर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. खालपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकते? म्हणजे भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे असं म्हणू शकतो. जन्माद्वारे, वंशाद्वारे, नोंदणीद्वारे आणि विनंतीद्वारे. हे जे नागरिकत्व आहे, जे आपण म्हणतो की 3 कुठल्या कुठल्या मार्गाने प्राप्त करता येते, 3 मार्ग आपण इथे दिलेले आहेत, समजा 4 दिलेले आहेत, पण विनंतीद्वारे नाहीये, इथे 3च आहे. जन्माद्वारे करू शकते, वंशाद्वारे आणि नोंदणी तत्वाद्वारे करू शकते. ठीक आहे. अ, ब आणि क आन्सर आहे. आणि हे जे नागरिकत्वाचे मार्ग दिलेले आहेत ना, हे कोण 5 मार्ग आहेत. हे 5 मार्ग आहेत. आणि हे नागरिकत्व जो कायदा आहे, संसदेने जो नागरिकत्व कायदा केला 1955 त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. हे पुढे येणारच आहे. 1955 जो नागरिकत्व कायदा आहे त्याच्यामध्ये हे 5 दिलेले. याच्यावरती प्रश्न आहे म्हणून मी आता याचं एक्सप्लेनेशन देत नाही. पुढल्या प्रश्नाला आपण याचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघूया, म्हणून इथे की मी सांगत नाही. फक्त लक्षात ठेवायचं जन्मद्वारे, वंशाद्वारे, नोंदणीद्वारे. आणखी याच्यामध्ये 2 आहेत, ते पण ऍड करणार. ते याच्याच्यानं सांगत नाही कारण की पुढे त्याच्यावर प्रश्न आलाय. ओके. दुसरा प्रश्न बघू. पुढला 5वा. योग्य विधाने ओळखा. कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. योग्य विधाने, योग्य अयोग्य. नागरिकत्व कायदा सन 1955 हा संसदेने संविधानाच्या अनुच्छेद 11 अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून मंजूर केला होता. ठीक आहे. बघू. नागरिकत्व कायदा 1955 भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी 7 पद्धती प्रदान करतो. आन्सर मिळाला. 7 पद्धती आपण आताच पाहिले. किती आहे? 5. म्हणजे हे चूक, म्हणजे ब चूक आहे, म्हणजे हे येणार नाही, हे येणार नाही. आणि अ बघू. नागरिकत्व कायदा 1955 हा संसदेने कलम 11 नुसार, कलम 11 मध्ये काय म्हटलेलं आहे? कलम 11 मध्ये म्हटलंय की संसद हे संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व सोडून जेही कायदे वगैरे बनवायचं असेल त्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. आणि त्याच्या थ्रू कलम 11 अंतर्गत संसदेने हा कायदा केला 1955 मध्ये नागरिकत्वाचा, म्हणून अ बरोबर आहे. म्हणजे फक्त अ आपला आन्सर आहे. ठीक आहे. कळलं? नेक्स्ट प्रश्न. याच्यावरती क्वेश्चन खूप वरवरचे येतात, त्याच्यामुळे याला जास्त डीप घेण्याची खरंच गरज नाही. बरोबर पाहायला आपण इझी प्रश्न राहतात नागरिकत्व टॉपिकवरचे, तेच करायचे. मोजके मार्क्स आपल्याला पदरात घ्यायचे. त्याच्यामुळे आपण अगदी सोपेवाले प्रश्न आणि अगदी सोपे कन्सेप्ट क्लिअर करून टाकू, कारण प्रश्न याच्यावरतीच येतात. कारण की हे आहे PYQ.
PYQ ने आपल्याला कळतं की काय विचारलं जातं आणि आपल्याला हे कळलं की नागरिकत्व ह्या टॉपिकवर अतिशय इझी वाले प्रश्न येतात. त्याच्यामुळे इकडे थोडं फोकस करू आपण. जास्त डीप घेण्याच्या नादामध्ये आपला जो मेन आहे की ज्याच्यावर प्रश्न येतात ते टॉपिक सुटून जाणार. त्याच्यामुळे जे येत आहेत ते पाहायचं आपल्याला. आपल्याला भारूड करायचं नाही, ज्याच्यावर प्रश्न येणार आहेत आपल्याला तेवढंच करायचंय. ओके, ठीक आहे, कंटिन्यू. 6 नंबरचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आहे. ठीक आहे. स्वित्झर्लंड सारख्या संघराज्याने दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आहे. बोलता बोलता मी बोलण्याच्या ओघात मी या दोन्ही याच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. मला वाटतं दुसरा किंवा पहिला प्रश्न असणार आहे, त्याच्या उत्तर म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, मी थोडंसं एक्सप्लेनेशन दिलंय पण हे आन्सर आपल्याला आले. म्हणजे बघा, मी थोडंसं जरी एक्सप्लेन केलं ना कुठल्या एखाद्या प्रश्नाला तरी सुद्धा तुमचा आन्सर निघतंय. म्हणजे याच्यावर खूप डीप प्रश्न येत नाहीये. ठीक आहे, तर याचा आन्सर बरोबर आहे. आपण एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे कॅनडाप्रमाणे आणि स्वित्झर्लंड सारख्या संघराज्याने दुहेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर. हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. मग आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगा की एकेरी नागरिकत्व हे संघराज्यीय तत्व आहे की एकात्मिक तत्व आहे. हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की ते एकेरी नागरिकत्व संघराज्य आहे की एकात्मिक आहे. ठीक आहे, मी रिपीट केलाय प्रश्न, आता लक्षात ठेवा. ठीक आहे, योग्य कथने ओळखा. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. ठीक आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. बरोबर आहे. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. कीवर्ड लक्षात घेऊन घेऊ. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. काय असेल याचा आन्सर? सगळं उपभोग राजकीय नागरिक काय काय कळत नसेल, कोणता परकीय कोण नागरिक. ठीक आहे, बघू आपण. हे बघा, नागरिक राज्याच्या मध्ये सर्व नागरी अधिकारांचा, बरोबर आहे. तो राज्यसंस्थेचा नागरिक आहे, त्याला सगळे राजकीय आणि नागरी अधिकार उपभोगण्याचा त्याचा अधिकार आहे. तो त्याचा अधिकार आहे, म्हणजे हे बरोबर आहे. तो सगळे राजकीय पण घेतो आणि नागरिक जो असतो तो पूर्ण सर्व राजकीय तसेच सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतो. पण जर आपण परकीय म्हटलं, परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतो. हो, नागरी अधिकारांचा उपभोग घेतो परकीय, परंतु तो सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेत नाही. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा बेटा, कारण की सर्व राजकीय नाही घेत तर काहीच घेतो, काही. तर मग परकीयला कोणकोणते राजकीय, आपण म्हणतो कोणकोणते राजकीय अधिकार नाहीत, आपण असं म्हणू शकतो. जसं कलम 15, 16, 17 ही कलम आहेत. त्याच्यानंतर तो राष्ट्रपती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपती होऊ शकत नाही. राष्ट्रपती उपराष्ट्रपती जे सार्वजनिक पद आहेत, जसं आपण राज्यपाल वगैरे म्हणतो, या पदावरती तो येऊ शकत नाही परकीय व्यक्ती. आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती सुद्धा होऊ शकत नाही, कारण का आपल्या इथे राष्ट्रपती व्हासाठी नागरिक असणं खूप गरजेचं आहे. भारताचा नागरिक तो मग दोन प्रकारे असू शकतो, एक तर स्वीकृती तत्वाद्वारे असू शकतो किंवा नोंदणी तत्वाद्वारे सुद्धा असू शकतो. पण तो परकीय व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश इत्यादी पदे तो भूषवू शकत नाही. म्हणजे त्याला हे राजकीय अधिकार प्राप्त नाहीत. त्याच्यामुळे आपण म्हटलंय की परकीयांना सर्व राजकीय अधिकार प्राप्त उपभोग घेता येतात. हे चुकीचं आहे, कारण की त्यांना काहीच राजकीय अधिकारांचा उपभोग घेता येतो. त्याच्यामुळे आपला आन्सर आहे अ, ब आणि क बरोबर आहे. सॉरी, इथे आन्सरच नाही आहे. ठीक आहे, ते ब करून टाकू आपण. ठीक आहे, तर 1 नंबरचं अ, ब आणि क, ड आन्सर चुकीचं आहे. ठीक, नेक्स्ट प्रश्न. नोंदणी पद्धतीने भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती आवश्यक पुरवठ नाही आहे? नाही, तुम्ही म्हणत असाल प्रत्येक क्वेश्चन मध्ये मॅडम करतात, कारण की हे खूप गरजेचं आहे. कारण की इथेच आपण मिस्टेक करतो. योग्य अयोग्य उत्तर आपलं बरोबर असते, पण आपल्याला योग्य काढायचं होतं की अयोग्य हेच आपण विसरून जातो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असतो. त्याच्यामुळे सगळ्यात आधी जेव्हा आपण प्रश्न पाहतो तर त्याच्यामध्ये योग्य अयोग्य चूक बरोबर काय विचारलंय तिकडे फोकस करायचं. म्हणून मी सगळ्यात आधी प्रश्नाला हात लावला की सगळ्यात आधी कापदे काय विचारलंय, बरोबर आहे चूक आहे. कारण प्रश्न उत्तर बरोबर काढल्यावर जर आपण ते प्रश्न चुकीचा करून आलो तर मग गिल्ट राहते लाईफ मध्ये की अरे यार, एका प्रश्नाने आपला कट ऑफ मध्ये आपण बसत नाही, आपला स्कोर चालला जातो, एका कट ऑफने आपला प्रॉब्लेम होऊन जातो, आपला रिझल्ट जातो. तेव्हा कळतं की एक मार्क्स काय असतो, तो 1 मार्क्स कसा असतो, असा या सिली मिस्टेकचा 1 मार्क्स असतो. त्याच्यामुळे इकडे फोकस करा तुम्ही.
सगळ्यात आधी प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला बरोबर करेक्ट काढायचंच आहे, पण त्याच्या आधी योग्य अयोग्य चूक बरोबर इकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी नेहमी याच्यावरतीच बोलत आहे. इकडे फोकस करा प्लीज. ओके, ठीक आहे. आपण हा प्रश्न वाचू. भारतीय नागरिकांशी विवाह केलेली व्यक्ती जिचा नोंदणी करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात रहिवास असणे आवश्यक असेल. ठीक आहे. भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अल्पवयीन मुले. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात मान्यता दिलेल्या भाषापैकी एखाद्या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे. भारतीय वंशाची व्यक्ती जी भारताबाहेर इतर कोणत्याही देशात वा ठिकाणी वास्तव्यास होती. काय असेल याचा आन्सर? चूक आहे इथे. कारण 8व्या परिशिष्टातील मान्यता दिलेल्या भाषापैकी म्हणजे असं कंपल्सरी नाही की एखाद्या भाषेचं नॉलेज आपल्याला असायलाच हवं. त्याच्यामुळे ही अट लागू होत नाही. म्हणजे चूक आहे. जिथे कॅन्सल म्हणजे अट नाही. सॉरी, आपल्याला अट नाही. बघा, मी वाचलं असून सुद्धा मिस्टेक केली आहे, म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगते. सॉरी, जे चूक आहे आपल्याला तेच काढायचंय. आपल्याला हेच काढायचंय. हे स्टेटमेंट चूक आहे म्हणजे हे आपलं बरोबर आहे. आपलं आन्सर बरोबर आहे. स्टेटमेंट जरी चुकलं असलं तरी आपलं आन्सर ते बरोबर आहे. कारण की ही वाली पूर्वअट आहे. विवाह केलेली व्यक्ती 7 वर्ष भारतात रहिवास असणे आवश्यक आहे, ही अट दिलेली आहे. भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीची अल्पवयीन मुले, ही सुद्धा अट आहे. आणि भारतीय वंशाची व्यक्ती जी भारतावर इतर कोणत्याही ठिकाणी वास्तव्यास होती, हे पण बरोबर आहे. पण हे ज्ञान असावे ही वाली अट नाही. त्याच्यामुळे आपलं आन्सर बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 9 नंबरचा प्रश्न आहे आपला. नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते आहेत? प्रश्न आलाय. आधी सांगितलं होतं की मी याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देत नाही, आणि तेव्हा आपण 3 पाहिले होते आणि मी बोलले होते की 5 आहेत. 3 मार्ग पाहिले होते आणि मी सांगितलं होतं बोलताना की 5 आहे. मी आता इथे एक्सप्लेन करत नाही कारण याच्यावर प्रश्न पुढे आहेच, तर तो आलाय प्रश्न. आता पहा तुम्ही काय मॅडम, तुम्ही आधीच सांगून दिलं म्हणा आन्सर काय आहे. जन्माने नागरिकत्व बरोबर आहे. वंश परंपरेने पाहिला आपण ऑलरेडी आहे. सॉरी, नोंदणीद्वारे आहे. स्वीकृतीने नागरिकत्व बरोबर आहे. आणि क्षेत्र विलिनीकरण हे पण आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपला आन्सर आहे. नागरिकत्व कायदा जो आहे 1955चा, या कायद्यात हे 5 मार्ग सांगितलेले आहेत नागरिकत्व. म्हणजे एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्व कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या प्रकारे मिळवू शकतो, याचे 5 मार्ग सांगितलेले आहेत 1955च्या कायद्यामध्ये. आणि हा जो कायदा आहे हा संसदेने केलाय आणि त्यासाठी कोणत्या कलमांतर्गत? कलम 11 अंतर्गत केलाय संसदेने कलम 11 अंतर्गत केलेला हा कायदा आहे. आणि या कायद्यात आतापर्यंत 9 वेळा दुरुस्ती केलेली आहे. ठीक आहे. जर असा प्रश्न आलाच की नागरिकत्व कायदा 1955 मध्ये कितीदा दुरुस्ती करण्यात आलेली आहे, तर 9 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. आणि हा कायदा कोणत्या कलमांतर्गत संसदेने केलाय? तर कलम 11 अंतर्गत केलाय. कारण संसदेला अधिकार कलम 11 अंतर्गत मिळालेला आहे. ठीक आहे. ओके, ऑलमोस्ट तुमचं क्लिअर झालं असेल आता जो 55चा कायदा आहे त्याच्याबद्दल. पुढला प्रश्न बघू आपण. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? हो, प्रश्न आला. आपण स्टार्टिंगलाच पाहिलाय याचं उत्तर. सगळ्यांना येणार आहे याचा आन्सर, सगळ्यांना येणार आहे. काय भाग 1, 2, 3, 4 आपण 4ही भाग पाहिले. ऑप्शन मध्ये तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं होते. ऑप्शन 2 भाग 2 मध्ये आहे. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11. भाग 1 मध्ये संघ व त्याचे राज्यक्षेत्र 1 ते 5, 1 ते 4 सॉरी. आणि भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स ज्याला म्हणतो आपण 12 ते 35. आणि नंतर डीपीएसपी, आपण इथे डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. ठीक आहे. आता बघा, आपण हे भाग पाहिले पण नाही. आपण भाग 1 पाहिला होता फक्त, त्याच्यावरचे क्वेश्चन पाहिले, त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन पाहिलं फक्त. त्याच्या बेसिसवर आपल्याला कळलं की 1 ते 4 कलम माहिती येतात, 5 ते 11 आणि 3 मध्ये 12 ते 35 आहे. ते आपल्याला पूर्ण पाठ झाले. 2 किंवा 3 प्रश्न पाहिले असणार आपण, आपलं हे पाठ झालंय. आणि बॅच मध्ये पूर्ण क्लिअर होणार आहे आपलं की काय आपण पटपट सांगणार. याच्या भाग 3 मध्ये किती कलम येतं, कुठून कलम कोणकोणत्या कलमा येतात, त्याच्यानंतर काय आहे भाग 3 मध्ये, काय भाग 4 मध्ये, काय भाग 5 मध्ये, काय अगदी पाठ होणार आहे आपलं. याच्यावरती प्रश्न आला तर चुकणारच नाहीये आपल्या मुळात. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 11. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, चुकीची शोधाची. भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी केवळ
केवळ जन्मसिद्ध नागरिक असलेले व्यक्ती पात्र असतात. ठीक आहे, बघू. नागरिकत्वामध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकत्व असलेली व्यक्ती पात्र असते. नागरीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेली व्यक्ती पात्र नसते म्हणते. ठीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अल्पवयीन मुलांचे भारतीय नागरिकत्व नष्ट होते म्हणते. आपण पाहिलेलं आहे हे नष्ट होते. बरोबर आहे, नष्ट होते. जे क बरोबर आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध, हो, अमेरिकेमध्ये अध्यक्षपदासाठी केवळ जन्मसिद्ध नागरिकत्व असलेले व्यक्ती पात्र असतात. नागरीकरणाद्वारे म्हणजे ते जसं आपण म्हटलेलं होतं की भारतामध्ये काय होते की आपण नोंदणीद्वारे सुद्धा नागरिकत्व असलेले व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असतात. म्हणजे हे जे आहे वर्ष केवळ केवळ जन्मसिद्धीद्वारे, हे चुकीचं आहे. कारण भारतामध्ये नोंदणीद्वारे झालेले नोंदणी तत्वाद्वारे जे प्राप्त झालेले नागरिक आहेत त्यांना सुद्धा राष्ट्रपती होण्याचा अधिकार आहे. ते सुद्धा राष्ट्रपती होऊ शकतात भारतामध्ये, पण अमेरिकेमध्ये असं नाहीये. त्याच्यामुळे हे आन्सर चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला चूक शोधायची होती आणि चूक मिळाली आपल्याला 1 मध्ये. ओके, अ स्टेटमेंट मध्ये. दुसरा प्रश्न 12 नंबरचा. भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते. याबाबत खालील विधाने बरोबर, कोणते विधान बरोबर नाहीत? बरोबर नाही म्हणजे चूक. फिरून विचारायची सवय आहे ना. पेपर सेटरला समजलंय आता का विद्यार्थी कुठे चुकतात म्हणून ते असे करतात. बरोबर नाही, चूक नसलेले, चूक असलेले, बरोबर नसलेले, बरोबर असलेले, काहीतरी गोंधळ घालायचा प्रयत्न करतात. प्रश्न अगदी इझी विचारून टाकतात आणि इथे कन्फ्युज करतात. आणि विद्यार्थी घाई गडबडमध्ये वाचून घेतो, त्याला कळतच नाही की बरोबर निवडायचं आहे का चुकीचं निवडायचं आहे. त्याच्यामुळे आधी हे बघायचं आणि लिहायचं. ठीक आहे, चूक शोधायचे. नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल. ठीक आहे. नागरिकाने भारताच्या राज्यघटनेप्रती गैरनिष्ठा दाखवली असेल. नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला असेल. नागरिकत्व नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा कारावास झाला असेल. गैरप्रश्न, अच्छा, गैरनिष्ठा दाखवली असेल. ठीक आहे, लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल. ठीक आहे, आपल्याला चूक शोधायचं आहे तर हे बरोबर आहे. नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल, बरोबर आहे. तेव्हा हिरावून घेतल्या जाऊ शकते त्याचे नागरिकत्व. नागरिकाने भारताच्या राज्यघटनेप्रती गैरनिष्ठा दाखवली असेल, संविधानाप्रती जर कोणी गैरनिष्ठा दाखवली तर त्याचे नागरिकत्व हिरावून घेऊ शकते, बरोबर आहे. नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताच्या बाहेर राहिला असेल, बरोबर आहे. तो जर सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला तर त्याचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाऊ शकते. पण याला सुद्धा अपवाद आहे. आता तुम्ही म्हणता ना खूप जण की मी एज्युकेशनसाठी गेलोय, खूप जण असे आपल्या कॉन्टॅक्ट मधले की जे एज्युकेशन घेत आहे ना, अजूनही भारताच्या बाहेर सामान्यतः निवासी आहेत, किंवा 7ही वर्ष झाली किंवा 8ही वर्ष झालेत, ते अजूनही भारताबाहेर राहते. मग त्यांचं नागरिकत्व का घेतलं नाही? किंवा कोणी जॉब करायला जातं, आपण म्हणतो ना जे गव्हर्नमेंटचे जे राजदूत वगैरे राहते, आपल्या देशाचा दुसऱ्या देशात राहतो, त्यांचा देशाचा आपल्या देशात राहतो. इनडायरेक्टली सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असंच असतं ना ते. तर त्यांचे का नागरिकत्व हिरावून घेतलं जात नाही? तर ते याला अपवाद आहेत. विद्यार्थी आणि जे जॉब करतात आपल्या भारतीय गव्हर्नमेंटचे, एम्बसीज मध्ये वगैरे जे काम करतात, त्यांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जात नाही. ते या गोष्टीला अपवाद आहेत. ठीक आहे, हे जे आहे या स्टेटमेंटला अपवाद, हे दोन्ही अपवाद लक्षात ठेवायचे. विद्यार्थी आणि शासकीय कर्मचारी जे बाहेर देशात आहेत. ठीक आहे, हे याला अपवाद आहे. किंवा जॉब करणारी व्यक्ती आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली. ठीक आहे. नंतर नागरिकत्व नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा कारावास झाला असेल तर हे चूक आहे. 1 वर्षाचा कारावास नाही, जर 2 वर्षाचा कारावास झाला असेल तर, ठीक आहे, 2 वर्षाचा कारावास, 1 वर्षाचा नाही. तर जर नोंदणी केली, आपण एका नागरिकत्वाची नोंदणी केली, त्याच्यानंतर त्याला जर 5 वर्षाच्या आतमध्येच नोंदणी केल्यानंतर 5 वर्षाच्या आतमध्ये जर त्याला 2 वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कारावास झालेला असेल तर त्याचं नागरिकत्व हिरावून घेतले जाते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 13 नंबरचा. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजे असत्य पाहिजे आपल्याला. सॉरी, ओके, असत्य. फसवणूक करून खोटी माहिती देऊन किंवा वस्तुनिष्ठ
वस्तुनिष्ठ नाही, वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर बरोबर आहे. कृतीतून किंवा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा धोका केला असेल तर, आपण आताच म्हटलं गैरनिष्ठा दाखवली असेल तर, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केले असेल तर. आपण आत्ताच पाहिलंय, आन्सर आलाय, कारण की 5 वर्ष नाहीये, आपण काय म्हटलं तर 7 वर्ष. मी एक्सप्लेनेशन दिलंय की 7 वर्ष कोणी कोणी बाहेर राहतं देशाच्या, तरी त्यांचं नागरिकत्व हिरावून घेतलं जात नाही. तर तिथं 5 नाहीये, तिथे 7 वर्ष आहे. तरी लक्षात ठेवायचं. आपल्याला चुकीचं शोधायचं होतं ना, आपलं चुकीचं मिळालंय आपल्याला. ठीक आहे. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल, बरोबर आहे. हे कृतीतून किंवा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा धोका केला असेल तर, बरोबर आहे. रद्द केले जाते नागरिकत्व. त्याच्यामुळे फसवणूक करून खोटी माहिती देऊन जर त्यांनी नागरिकत्व मिळवले असेल तर, तेव्हा सुद्धा त्याचं नागरिकत्व संपुष्टात येते किंवा रद्द केल्या जाते. ठीक आहे. नंतरचा प्रश्न 14 नंबरचा. राज्यघटना लागू होताना प्रारंभी भारताचे नागरिक होण्यासाठी प्रारंभी खालीलपैकी कोणती अट आवश्यक नव्हती? ठीक आहे. पर्याय बघू आपण. प्रारंभीचे जे नागरिकत्व होते भारताचे, म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण म्हणू शकतो, स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर प्रारंभीचे जे नागरिकत्व होते तेव्हा कोणती अट नव्हती म्हणते. बघू आपण. भारतात अधिवास असणे, ठीक आहे. भारतात जन्म झालेला असणे, अधिवास असणे, भारतात जन्म झालेला असणे, माता किंवा पित्याचा भारतात जन्म झालेला असणे, ठीक आहे. राज्यघटना लागू होण्याच्या पूर्वी 5 वर्षामध्ये भारतात सामान्यतः निवास केलेला असणे, कोणती अट नव्हती? हॅश होणारा प्रश्न, कारण हे चारही अट होत्या. भारतात अधिवास असण्याची अट होती, जन्म झालेला असणे, माता किंवा पित्याचा, या दोन्हीपैकी एकाचा जन्म भारतात झालेला असणे, ही पण अट होती. आणि राज्यघटना लागू होण्याच्या पूर्वी 5 वर्षांमध्ये भारतात सामान्यतः निवास केलेला असणे, ही सुद्धा अट लागू होती. त्याच्यामुळे हा प्रश्न हॅश होणार आहे मित्रांनो. 1, 2, 3, 4 चारही बरोबर आहे, कारण की इथं आपल्याला कोणती नव्हती विचारलेलं आहे, तर चारही अट होत्या. ओके. तर ठीक आहे, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. बघू आपण 15 नंबरचा. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? पर्याय 1956, 1955, 1935, 1951. लॉटरी लागली वाटतं, मिळाले ना आन्सर. आता हाच कायदा बघतोय आपण. ऑलमोस्ट प्रश्न तर आपले या कायद्यावर येऊन गेले. 1955चा कायदा, 2-4 प्रश्न 1955च्या कायद्यावर, 1-2 प्रश्न की त्याचे मार्ग, नागरिकत्व मिळवण्याचे मार्ग कोणते आहे जे 1955 मध्ये आहे, आणि एखादा प्रश्न त्या कलमावर की कलम 11 मध्ये काय आहे वगैरे. बस तेवढं काहीतरी याच्यावर प्रश्न येतात. नागरिकत्वासंबंधी हा टॉपिक असा, याच्यावरती कमी प्रश्न येतात. खूप सरळ सेवेमध्ये खूप कमी प्रश्न असतात. आपल्या तलाठी भरतीला खूप कमी येतात. त्याच्यामुळे हा टॉपिक आपण अगदी कमी घेतलाय, की जेणेकरून आपला सॉल्व्ह पण होणार, की याच्यावरती जर प्रश्न आले तर ते आपल्याला चुकायला नको. ठीक आहे. तर 1955 याचा काय आन्सर द्यायचा? सगळ्यांना माहिती आहे म्हणा. सॉरी. ओके. 1955 कोणत्या कलमांतर्गत संसदेने केला होता? तर 11व्या कलमांतर्गत, आणि याच्यात 9 वेळा दुरुस्ती करण्यात आली. ठीक आहे. तर हे होते आज आपले नागरिकत्व या टॉपिकशी संबंधित प्रश्न. 15 प्रश्न आहेत, परंतु तुम्ही एवढे प्रश्न जरी केले तरी तुमचा याच्यानंतर येणार एकही प्रश्न चुकणार नाही, कारण याच्यावर या बेसिसवरच प्रश्न येतात. हेच PYQ ची बीट आहे जी आपल्याला पकडून ठेवायची. ठीक आहे. चला मग, आपली तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे. ज्यालाही कोणाला इंटरेस्ट असेल त्याने आपलं नायक अकॅडमी प्लॅटफॉर्म आहे, गुगल प्ले स्टोर वरती डाउनलोड करून घ्या, नायक अकॅडमी अमरावती म्हणून. आणि कुठलीही अडचण असेल, कुठलंही काही विचारायचं असेल तरी हा नंबर दिलेला आहे, तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हे आपलं व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल आहे, आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅच मध्ये अनुभवी शिक्षक शिकवणार आहेत आपल्याला, आणि जे सेशन होणार आहे डेलीचे ते लाईव्ह बेसिस पण होणार आहे, आणि रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळणार आहे. आणि PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळणार आहे. डाऊट सॉल्व्हिंग सेशन राहणार आहेत तुमचे. त्याच्यामुळे ज्यालाही कोणाला इंटरेस्ट असेल, आणि आपण बॅचची फी अगदी कमी ठेवलेली आहे, 999 एवढी फीज आहे आपली. तर ज्यांनाही कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आपला प्ले स्टोरवरती जाऊन ऍप
डाउनलोड करून घे. आणखी काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.